नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी किरण शिंदे परत एकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे। शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण पाहणार आहोत सरसकट पीक विमा मंजूर कशा प्रकारे आणि कोणते जिल्हे पात्र आहेत आणि कोणते शेतकरी आहेत ते आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बीड जिल्ह्यातील प्रशासनाकडून तातडीच्या कृतीची सूचना जारी करण्यात आल्या होत्या। जिल्ह्यातील 87 महसूल मंडळामध्ये सोयाबीन, मूग आणि उडीद या पिकांच्या क्षेत्राचे सर्वेक्षण करण्याचे निर्देशही दिले होते। या पिकावरती पावसाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते। अग्रिम पीक विमाची वाट पाहण्याची घोषणा। त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेले निर्देश आहेत की जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना 25% अग्रिम पीक विमा रक्कम तात्काळ वितरित करण्यात यावी। यासाठी जिल्हा प्रशासनाने 1 महिन्याच्या आत सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत। दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा। यामुळे दुष्काळी परिस्थितीमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना किमान एवढी तरी आर्थिक मदत मिळेल। पावसाअभावी सोयाबीन, मूग आणि उडीद या पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे। यामुळे शेतकऱ्यांना उपासमारीची वेळ आली आहे। अशा वेळी या निर्णय शेतकऱ्याचा मोठा दिलासा ठरणार आहे। गेल्या आठवड्यात कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागात दौरा केला होता। यामुळे त्यांनी मराठवाड्यातील जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थिती आढावा घेतला होता। त्यानंतर त्यांनी बीड जिल्ह्यासह मराठवाडा विभागातील इतर जिल्ह्यांनाही महत्त्वाच्या पूर्ण सूचना दिल्या आहेत। शासनाची तातडीची कृती बीड जिल्हाधिकारी दीपा मुधोळकर म्हणजे मुंडे यांनी याबाबतची अधिसूचना तात्काळ जारी केली आहे की जिल्हा प्रशासनाने कृषी विभाग आणि पीक विमा कंपन्यांनी एकत्रितरित्या सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत। याद्वारे अग्रिम पीक विम्याची वाटप प्रक्रिया अंतिम राहणार आहे। पीक विमा कंपन्यांनी जिल्ह्यातील सर्व 87 महसूल मंडळामध्ये संयुक्त सर्वेक्षण पूर्ण केले आहे। सर्वेक्षणानुसार सोयाबीन, मूग आणि उडीद या पिकाचे सर्व क्षेत्र पात्र ठरवण्यात आले आहे। या पिकाच्या क्षेत्रामध्ये पावसाचा खूप कमी प्रमाण आणि शेतकऱ्यांचे नुकसान 50% पेक्षा जास्त झाल्याचे निष्पन्न दिसत आहेत। तातडीने वितरण। या आढाव्यानंतर बीड जिल्ह्यातील प्रशासन तातडीने पीक विमा कंपन्यांना विमाचे वितरण करण्यास सूचना दिल्या आहेत। लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 25% अग्रिम पीक विमा रक्कम होणार आहे असा विश्वास जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा आहे। जिल्ह्यातील 87 महसूल मंडळातील शेकडो शेतकरी कुटुंब या निर्णयामुळे तत्काळ आर्थिक मदत मिळणार आहे। त्यामुळे काही निर्णय शेतकऱ्यांना मोठासा दिलासा ठरणार आहे। अनेक शेतकरी कुटुंब दुष्काळी परिस्थितीमुळे उपासमारीची परिस्थिती आहे। अशावेळी या निर्णय त्यांच्याकडे प्राणवायू ठरणार आहे। शासनाच्या या तातडीच्या निर्णयामुळे शेतकरी मित्रांच्या शासनावरती विश्वास वाढला आहे। दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासन उभे राहिले आहेत। हा व्हिडिओ आपण इथं संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, रामकृष्ण हरी।